मारबत उत्सव नागपूरचा एक अनोखा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे। यामध्ये मारबत आणि बडग्या नावाच्या पुतळ्यांची मिरवणूक काढून समाजातील वाईट गोष्टींवर मी अनंत चिखलीकर लक्ष्मीनगर नागपूर येथे गेल्या 45 वर्षापासून राहतो आहे आणि हा उत्सव पाहण्यासाठी मी दरवर्षी येत असतो। आणि रोगांवर मात करण्याच्या उद्देशाने हे दहन केले जाते। ही परंपरा 19व्या शतकात ब्रिटिशांच्या काळात सुरू झाली, जिथे लोकांनी त्यांचा असंतोष आणि समस्या व्यक्त करण्यासाठी ही प्रथा सुरू केली। मारबत उत्सवाची मुख्य वैशिष्ट्ये अशी आहेत की मारबतचा उत्सव ब्रिटिश राजवटीत सुरू झाला। पिवळी मारबत आणि काळी मारबत या दोन रंगाचे पुतळे सामाजिक असंतोष, महामारी किंवा इतर वाईट गोष्टींचे प्रतीक मानले जातात। ही मिरवणूक पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्ह्या पोळ्याच्या दिवशी या मारबतीची 10 किलोमीटर लांबीची मिरवणूक काढली जाते आणि इडापिडा घेऊन जा रे मारबत असा घोष केला जातो आणि या मिरवणूक झाल्यानंतर या पुतळ्यांचे दहन केले जाते। हा जगभरातला एकमेव उत्सव आहे की जो फक्त नागपुरातच साजरा केला जातो। थोडक्यात मारबत उत्सव नागपूरकरांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचा महत्त्वपूर्ण भाग आहे आणि जो वाईट गोष्टींचा प्रतिकात्मकपणे नाश करण्यासाठी साजरा केला जातो। धन्यवाद।